तर विद्यार्थ्यांनो, काल आपण इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी FC मधील चॅप्टर नंबर 5 विद्युत पंप त्यामधील पार्ट 1 आणि पार्ट 2 बघितला आहे. आज आपण पार्ट 3 घेणार आहोत. तर पार्ट 2 मध्ये आपण सेंट्रिफ्युगल पंपची निवड मध्ये 5वा मुद्दा डिस्चार्जची स्थिती, डिलिव्हरी हेड इथपर्यंत बघितले होते. तर आता त्यातला डिस्चार्ज होणाऱ्या द्रवाचा आवश्यक दाब, डिलिव्हरी पाईपची लांबी व व्यास हे 3 मुद्दे आपण बघितले. तर सेंट्रिफ्युगल पंपची निवड करताना 6वा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, टोटल हेड. तर त्याचा टोटल हेड किती असावा, म्हणजे एकूण जी उंची होती ती किती असावी या गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यानंतर 7वा मुद्दा आहे सेवा, एकसारखी किंवा काही तासापुरती. त्यानंतर उपयोग, इरिगेशनसाठी बॉयलर फीड, सर्क्युलेशन सतत किंवा मधून उपयोग, पंपची उभारणी आडवी आहे किंवा उभी आहे या गोष्टीचा विचार करावा लागेल. त्यानंतर 8वा मुद्दा आहे उभारणीची जागा. यामध्ये अ, ब, क असे 3 पॉईंट दिले आहेत. त्यामध्ये भौगोलिक परिस्थिती, समुद्र सपाटीपासूनची उंची, उभारणे इनडोअर आहे किंवा आउटडोअर आहे हे बघितले जाते. त्यानंतर 9वा पॉईंट आहे पॉवर. पॉवरचा प्रकार, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज, सिंगल फेज, 3 फेज इत्यादी गोष्टींचा विचार आपल्याला सेंट्रिफ्युगल पंपची निवड करताना करावा लागतो. पुढचा आहे पंप अलाइनमेंट किंवा लेव्हलिंग, किंवा पंपाची पातळी समान करणे. तर पंपामध्ये खालील कारणास्तव असमतोलपणा येऊ शकतो. पहिला आहे पाया उभारणीमध्ये होणारा फरक. दुसरा पंप व मोटर या दोनच्या तापमानातील फरक. आणि तिसरा पाईपलाईनमुळे पंपावर येणारा ताण. आता पातळी समान करणे हे आपण विस्तृतपणे बघूया. तर पंपसेट खरेदी करताना हा चांगल्या प्रकारे समपातळीवर बेस प्लेटवर बसविलेला असतोच. तरी देखील पातळी निवडण्याला तरीसुद्धा पातळी बिघडण्याचा संभव असतो. पातळी बिघडण्याची प्रमुख कारणे म्हणजे वाहतूक, चढउतार, उभारणी ही आहेत. त्यामुळे पंपसेट पायावर भक्कमरित्या बसविल्यानंतर फेर तपासणी करून पातळी बरोबर आहे अथवा नाही हे ठरविणे सोयीस्कर ठरते. पातळीतील समानता पाहण्याकरता लेव्हल बाटलीचा उपयोग करावा. प्रथम कपलिंगवर एक फळी ठेवावी. त्या फळीवर लेव्हल बॉटल किंवा पानसळ, मराठीत पानसळ ठेवावी. त्यानंतर त्यावरून लेव्हल कळून येते. जर लेव्हल बरोबर नसेल तर पातळीतील समानता तपासून पाहावी. असमान भागातील होल्ड बोल्ट घट्ट अथवा विषम पातळीवर असणाऱ्या पाईपवर जोर देऊन आवश्यक स्थितीत आणून पातळी समान ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे सक्शन व डिलिव्हरी पाईप्सना आधार देऊन विषम पातळीची शक्यता टाळता येते. समपातळी साधण्याकरिता पंप अथवा मोटरच्या खाली आवश्यकतेनुसार धातूचा तुकडा अथवा पट्टी घालावी. समपातळी साधली आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी एक सरळ पट्टी अथवा दांडा घेऊन तो पंप व मोटर यांचे जोड कपलिंग जवळ लावून पाहिला असता पंप व मोटर यांचे आस एक सरळ रेषेत आहे किंवा नाही ते कळते. या पद्धतीशिवाय पातळी तपासण्यासाठी आउटसाइड लिव्हर चा उपयोग करता येतो. आउटसाइड कॅलिपरचे एक टोक बेसप्लेटला लावावे आणि दुसरे कपलिंगला जोडून नंतर पंप फिरवून सर्व ठिकाणचे अंतर एकसारखे करून घेतले असता पंपाची समपातळी साधली जाते.
हे अंतर ज्यावेळी सर्वत्र सारखे असते त्यावेळी सेट पूर्णपणे समपातळीत आहे असे समजावे. पातळीविषयक खात्री झाल्यानंतर स्पिरिट लेव्हल इंडिकेटर या उपकरणाच्या सहाय्याने पंपाची पातळी क्षितिज समांतर आहे अथवा नाही हे पडताळतात. बघा या ठिकाणी हे कोणात्मक दाखवलं आहे, हे समांतर दाखवलं आहे. या ठिकाणी हे फिलर गेज दाखवलं आहे, हे पाचर. म्हणजे या ठिकाणची लेवल जी आहे ही समान दाखवली आहे आणि या ठिकाणी थोडी कोनात्मक अँग्युलर. हे बघा फाउंडेशन, हे आहे मोटर आणि हा आहे पंप. या ठिकाणी बघा पंपचा हा शाफ्ट आहे, हा मोटरचा शाफ्ट आहे आणि हे कपलिंग आहे. या कपलिंगवर या ठिकाणी पानसळ किंवा स्पिरिट लेव्हल, बॉटल लेव्हल ठेवलं आहे आणि त्यावरून आपल्याला ती सरळ रेषेत आहे किंवा नाही ते कळेल. या ठिकाणी बघा हा भाग या ठिकाणी वर उचलला गेला आहे, मध्य भागावर पानसळ नाही, या ठिकाणी हे कळून येते आहे. आता पुढचा मुद्दा आहे सेंट्रिफ्युगल पंपचे आरेखन किंवा लेआउट. तर पहिला आहे स्ट्रेनर व फुटवॉल. स्ट्रेनर व फुटवॉल सक्शन पाईपच्या तळाच्या टोकाला जोडलेले असतात. फुटवॉल पाण्यात बुडालेला असावा, अन्यथा तरंगणारे पदार्थ फुटवॉलमध्ये जाऊन बसतील. फुटवॉल जर तळाशी असेल तर गाळ पंपात शिरेल. परिणामी पंपला कार्य करण्यास अडथळा निर्माण होईल. जेव्हा पंप सुरू होतो तेव्हा फुटवॉलची झडप उघडून पाणी आत शिरते. एकदा शिरलेले पाणी बाहेर येऊ शकत नाही. दुसरा मुद्दा सक्शन पाईप फिटिंग सोबत. सक्शन हेड साधारणपणे 4.5 मीटर असावा. सक्शन पाईप अशा रीतीने बसवावा की तो पंपच्या सरळ रेषेत येईल. सक्शन पाईपला व्यास डिलिव्हरी पाईपच्या व्यासापेक्षा कमी असावा. सक्शन पाईप हवा बंद करण्यासाठी सफेदा वापरतात. डिलिव्हरी वॉल्व. हा वॉल्व पंप सुरू असताना बंद ठेवतात, त्यामुळे पंपमध्ये दाब निर्माण होतो. असे पंप सुरुवातीला कार्य करीत असताना बंद असेल तर जास्त दाबाने पाणी बाहेर पडते. पाण्याची गती कमी जास्त करण्यासाठी सुद्धा या वॉल्वचा उपयोग करतात. पंप बंद करण्यापूर्वी हा वॉल्व प्रथम बंद करावा, अन्यथा पाईप फुटण्याची शक्यता असते. डिलिव्हरी पाईप फिटिंग सोबत. डिलिव्हरी पाईपमधून पाणी बाहेर पडते. शक्यतो डिलिव्हरी पाईपमध्ये एल्बो, बेंड अनेक शाखा असू नये. डिलिव्हरी पाईपचा आकार पाण्याच्या वेगावर अवलंबून असतो. बघा या ठिकाणी हे आहे बेंड म्हणजे वाकलेला भाग. त्यानंतर हे कपलिंग, 2 पाईपना जोडण्यासाठी हे कपलिंग वापरतात. त्या ठिकाणी हे रेग्युलेटिंग वॉल्व, हे पाण्याचं प्रेशर कमी जास्त करण्यासाठी हा रेग्युलेटर वॉल्व. त्यानंतर हा डिस्चार्ज, हा नॉन रिटर्न वॉल्व. हा आहे पंप, हे 3 फीट खाली 3 फूट पाणी आहे. हे फ्लॅंज, सक्शन पाईप, पाणी, फूट वॉल्व व ही विहीर. अशा प्रकारे ही आकृती दाखवली आहे. हे आहे सेंट्रिफ्युगल पंपचे आरेखन किंवा लेआउट. आता सेंट्रिफ्युगल पंप सुरू कसा करायचा तर त्याची कृती बघा. सर्वप्रथम पंपाचा शाफ्ट किंवा रोटर हा काही वेळ हाताने फिरवून घ्यावा. त्यानंतर बेअरिंग पृष्ठभागास लुब्रिकेटिंग ऑइल सर्वत्र मिळते. सक्शन पाईप व केसिंगमध्ये पाणी भरून प्रायमिंग करताना केसिंगमध्ये असणारी हवेची चावी उघडी ठेवावी. डिस्चार्ज वॉल्व बंद करून काही मिनिट पंप सुरू करावा. पंप सुरू करण्यापूर्वी सर्व भाग तपासावेत. एअर व्हेंट ओपन करून पंपातील व सक्शन पाईपमधील हवेचे बुडबुडे बाहेर काढावेत. त्यानंतर सप्लाय बंद करावा. एअर व्हेंट बंद करावा आणि हळूहळू डिस्चार्ज वॉल्व ओपन करावा. एकदा पंप सुरू झाल्यावर त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासत नाही. फक्त बेअरिंग व ग्लँडकडे लक्ष द्यावे लागते.
सेंट्रिफ्युगल पंपचे उपयोग बघा. इरिगेशनकरिता, साखर कारखान्यात सांडपाणी वाहून नेण्याकरता, पाणी पुरवठा योजनेमध्ये, रासायनिक कारखान्यांमध्ये, पेपर इंडस्ट्रीमध्ये, ऑइल इंडस्ट्रीमध्ये. अशा प्रकारे 7 उपयोग ह्या सेंट्रिफ्युगल पंपचे आहेत. लक्षात ठेवा. परीक्षेला विचारले जाऊ शकतात की सेंट्रिफ्युगल पंपचे उपयोग सांगा. पुढचा आहे सेंट्रिफ्युगल पंप सुरू करताना कोणत्या दक्षता घेणार. तर प्रायमिंग केल्याशिवाय पंप सुरू करू नये. पंप सुरू करताना डिलिव्हरी व्हॉल्व बंद असावा. सक्शन हवा बंद आहे किंवा नाही ते तपासावे. ग्लँड पॅकिंग हे योग्य आहे किंवा नाही ते तपासावे. पंप व मोटर यांची समपातळी तपासावी. पंपचे लुब्रिकेशन शेड्यूलप्रमाणे झाले आहे किंवा नाही ते तपासावे. सक्शन व डिलिव्हरी पाईप फिटिंग घट्ट आहे किंवा नाही ते तपासावे. अशा प्रकारे 7 प्रकारच्या ठिकाणी दक्षता दिल्या आहेत. पुढचा आहे केसिंगचे प्रकार. केसिंगच्या प्रकाराचा पंप कार्यपद्धतीवर परिणाम होतो, कारण केसिंगचे मुख्य कार्य पाणी केसिंग बाहेर पडण्या अगोदर पाण्याचे कायनेटिक एनर्जीत रूपांतर प्रेशर एनर्जीमध्ये करणे हे असते. व्हॅल्यूड केसिंग, व्हर्टेकस केसिंग किंवा व्हर्लपूल केसिंग. तिसरा केसिंगसह गाईड ब्लेड किंवा गाईड ब्लेडसह केसिंग. आता पहिला जो आहे व्हॅल्यूड केसिंग. बघा या ठिकाणी आकृती दाखवली आहे आपल्याला व्हॅल्यूड केसिंग. तर आकृती दर्शवल्याप्रमाणे या केसिंगमध्ये सक्शन एरिया डिस्चार्ज पाईपलाईन बाजूला क्रमवार वाढत जातो. या प्रकारच्या बनावटीमुळे पाण्याची क्रमवार व्हेलॉसिटी किंवा गती कमी होत जाते व त्याउलट क्रमवार प्रेशर दाब वाढत जातो. केसिंगमध्ये वाहणाऱ्या प्रवाहाच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळ हळूहळू केसिंगच्या जिभेपासून डिलिव्हरी पाईपकडे वाढत जाते. म्हणून त्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळ केसिंगमधून वाहणाऱ्या प्रवाहाच्या समप्रमाणात असते. अशा तऱ्हेने पाणी गती ही स्थिर राहते. केसिंग जर वर्तुळाकार असेल तर हेडचे नुकसान होते, म्हणून केसिंगचा आकार व्हॅल्यूड प्रकारचा ठेवतात. परंतु या बनावटीमुळे केसिंगचे आत भोवरे किंवा एडीज तयार होऊन काही प्रमाणात लॉस होतो. सर्व व्हॅल्यूड हे सिंगल स्टेज असतात. दुसरा व्हर्टेकस केसिंग किंवा व्हर्लपूल केसिंग. बघा याची आकृती. व्हर्टेक्स केसिंग. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे केसिंगची रचना असते. हा केसिंग व्हॉलिड केसिंगचा सुधारित प्रकार आहे. हे गोलाकार आणि स्पायरल केसिंगचे एकत्रीकरण आहे. प्रोफेसर जेम्स थॉमस यांनी व्हॉलिड केसिंगमध्ये बदल करून गोलाकार केसिंग व आत जाणाऱ्या वर्तुळाप्रमाणे असणाऱ्या या केसिंगच्या रचनेवरून व्हर्टेकस किंवा व्हर्लपूल केसिंग बनवलेली आहे. या केसिंगच्या प्रकारात पंपाची कार्यक्षमता तुलनेने वाढलेली दिसते. पुढचा प्रकार आहे केसिंगसह गाईड ब्लेड किंवा गाईड ब्लेडसह केसिंग. याची आकृती बघा. केसिंगमध्ये मार्गदर्शक पाते बसविलेले असतात, म्हणजेच गाईड वेन्स. केसिंगमध्ये मार्गदर्शक पाते बसवलेले असतात. मार्गदर्शक पाते अशा पद्धतीने बसवलेले असतात की पाण्याचा मार्ग हा वर्तुळाकार भागात आतील मार्गाने धक्के घेत प्रवेश करते व केसिंगमधून डिलिव्हरी पाईपमध्ये जाते. यामध्ये पुष्कळ वेन्स बसवलेले असतात. या वेन्समध्ये द्रव पदार्थ वाहण्यासाठी पॅसेज असतो. 2 वेन्समधील पॅसेजच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळ पुढे पुढे वाढत जाते. त्यामुळे इम्पेलरपासून बाहेर जाणाऱ्या पाण्याची गती कमी होते. पाणी एकसारखे स्थिर वाहण्यासाठी जास्तीत जास्त वेन्स असतात. या प्रकारच्या केसिंगमध्ये मार्गदर्शक पात्यांच्या रिंग बसलेल्या असतात. या इम्पेलरचा डिफ्युजर टर्बाइन पंप असेही म्हणतात. पुढचं आहे ग्लँड पॅकिंग. याचे मुख्य कार्य म्हणजे पंपाच्या शाफ्टला कार्यक्षम आवरण देणे. ग्लँड पॅकिंग जास्त घट्ट असू नये, अन्यथा लुब्रिकेशन अभावी पॅकिंग शुल्क गरम व कठीण होते. त्यामुळे शाफ्टवर चरे येतात. याकरता किंचित ग्लँड लूज असावी, त्यामुळे ग्लँड व शाफ्ट थंड राहतो. ग्लँड पॅकिंग जास्त ढिले असू नये, अन्यथा हवेचे बुडबुडे तयार होतात. परिणामी पंप पाणी कमी फेकतो. ग्लँड पॅकिंग लुब्रिकेशन करता किंवा ज्यूट ताग वापर करतात, त्यास मटेरियल रस्सी असे म्हणतात.
ग्लँड निरुपयोगी होण्याची कारणे दिली आहेत. पहिलं आहे सतत घर्षणामुळे व द्रव्याच्या दाबामुळे ग्लँड सतत क्षीण होते. शाफ्टमध्ये प्ले असेल. एंड प्लेट बरोबर बसल्या नसतात. पंपाचे द्रव्यातून वाळू वाहणे. फूट वॉल जवळ माती किंवा चिखल असणे. द्रवात किंवा पाण्यात रसायन असणे. द्रवाचे उच्च तापमानामुळे. इम्पेलरचे प्रकार. सेंट्रिफ्युगल पंपाची कार्यक्षमता इम्पेलरच्या प्रकारावर अवलंबून असते. इम्पेलरमधील व्हेन किंवा पाते 1 ते 8च्या दरम्यान असतात. इम्पेलरचे प्रकार पुढीलप्रमाणे. पहिला आहे ओपन टाईप, दुसरा सेमी ओपन टाईप आणि तिसरा आहे क्लोज टाईप. ओपन टाईप इम्पेलर. ओपन टाईप इम्पेलरला आकृतीत दाखवल्याप्रमाणे साईड प्लेट्स नसतात. हा बघा, हा ओपन टाईप आहे, याला साईड प्लेट्स नाहीत. इम्पेलर व्हेन सरळ शाफ्टवर केसिंगचे आत जातात. या इम्पेलरला कठीण कामे करावी लागत असल्यामुळे ते हार्ड स्टीलपासून बनवतात. या इम्पेलरचा उपयोग वाळू मिश्रित पाणी, माती मिश्रित पाणी पंपिंग करण्यासाठी व गाळ, सांडपाणी किंवा ड्रेनेज वॉटर काढण्याकरिता होतो. या इम्पेलरचा उपयोग जसे बागायत, इरिगेशन, सांडपाणी, ड्रेनेज, स्टोरेज वॉटर आणि पाणी थंड करण्याकरिता, पाणी फिरवण्याकरिता, सर्क्युलेट वॉटर यासाठी केला जातो. दुसरा सेमी क्लोज टाईप इम्पेलर. या इम्पेलरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे व्हेनचा एका बाजूने साईड प्लेट असते. या इम्पेलरचा उपयोग मजबूत पंपामध्ये किंवा ज्यामध्ये घन कचरा, बारीक माती, धूळ इत्यादी असते असे द्रवपदार्थ, चिकट असणारे पदार्थ उदाहरणार्थ ऊसाचा रस, सांडपाणी, पेपरचा लगदा पंप करण्यासाठी केला जातो. इम्पेलर चोकअप होऊ नये म्हणून इम्पेलरची संख्या कमी ठेवतात. तिसरा प्रकार आहे क्लोज टाईप इम्पेलर. याप्रमाणे. तर या इम्पेलरमध्ये व्हेनच्या दोन्ही बाजूला साईड प्लेट असतात. याचा उपयोग विविध कारणासाठी केला जातो. उदाहरणार्थ चिकट नसलेले पदार्थ, थंड पाणी, गरम पाणी, ॲसिड इत्यादी पंपिंग करण्यासाठी होतो. गरम पाणी पंपिंग करायला इम्पेलर कास्ट स्टीलपासून बनवतात. रासायनिक पदार्थ पंपिंग करण्यासाठी निर्लोह धातूपासून बनवतात. ॲसिड पंपिंग करण्यासाठी पंपच्या आतील भागास दगड बसवलेले असतात. इम्पेलरचा आकार आणि व्हेनची संख्या उपयोगावर अवलंबून असते. याची कार्यक्षमता व किंमत जास्त असते. यामध्ये फायब्रस मटेरियल प्रवेश करणार नाही अशी बनावट असते. सर्वसामान्य सेंट्रिफ्युगल पंपमध्ये क्लोज प्रकारचे इम्पेलर वापरले जाते. बघा, हे आहेत क्लोज प्रकारचे इम्पेलर. हे खाली आपल्याला वॉलचे प्रकार दिले आहेत. फूट वॉल, त्यानंतर नॉन रिटर्न वॉल, रेग्युलेटिंग वॉल, अशा प्रकारे हे वॉलची नावं तुम्ही फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढचा बघूया मुद्दा ग्राउंडिंग. आता पंपाकरिता फाउंडेशन तयार करण्याकरिता गोटे, विटा, सिमेंट, कॉन्क्रीट यांचा पाया तयार केला जातो. या पायात सिमेंट, रेती आणि पाण्याचा लगदा तयार करून भरला जातो किंवा त्यामधील गॅप भरण्यासाठी मिश्रणाने क्रियेला ग्राउंडिंग असे म्हणतात. यामुळे बोल्ट मजबूत होतात. ग्राउंडिंगकरिता वापरण्यात येणाऱ्या मिश्रणात किंवा लगद्यात 1 भाग सिमेंट, 2 भाग रेती आणि पुरेसे पाणी की जेणेकरून मिश्रण सरळ फाउंडेशनमध्ये जाऊन बसेल. ग्राउंडिंगला 48 तास सेट होऊ द्यावे. आता इम्पेलरचे प्लगिंग ऑफ इम्पेलर म्हणजे काय, तर विहिरीतील पाण्यामध्ये असलेले घन पदार्थ जसे लाकडाचे तुकडे, बारीक दगड, विटांचे तुकडे इम्पेलरमध्ये जमा होतात. त्यामुळे इम्पेलरचे छिद्र बंद होतात व इम्पेलर पाणी फेकत नाही. यालाच प्लगिंग असे म्हणतात. इम्पेलरच्या संख्येवरून पडणारे प्रकार.
पहिला आहे सिंगल स्टेज सेंट्रिफ्युगल पंप, दुसरा मल्टी स्टेज पंप. पहिला सिंगल स्टेज सेंट्रिफ्युगल पंपमध्ये बघा, या प्रकारच्या पंपामध्ये शाफ्टवर एकच इम्पेलर बसवलेला असतो. हे पंप आडवे किंवा उभे वापरता येतात. अशा प्रकारचा उपयोग कमी उंचीवर द्रव्य उचलण्याकरिता होतो. मल्टीस्टेज पंपमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त इम्पेलर एकाच शाफ्टवर व एकाच केसिंगमध्ये ठेवलेले असतात. या सर्व इम्पेलरचे कार्य सिरीजमध्ये घडत असते. पहिल्या इम्पेलरची डिलिव्हरी ही दुसऱ्या इम्पेलरच्या सक्शन स्टेज असते. दुसऱ्या इम्पेलरची डिलिव्हरी ही तिसऱ्या इम्पेलरची सक्शन स्टेज असते. इम्पेलरमध्ये वेन्स असतात. या पंपचा उपयोग जास्त उंचीवर पाणी फेकण्याकरता होतो. स्टेजेसची संख्या हेडवर अवलंबून असते. स्टेज 14पेक्षा जास्त असू नये. आता मल्टीस्टेज पंपचे फायदे काय आहेत, तर पहिलं म्हणजे कमी गतीवर जास्त पाणी फेकले जाते. आणि दुसरे म्हणजे दिलेल्या वेगाला इम्पेलरचा व्यास कमी असतो, त्यामुळे पंपाची कार्यक्षमता वाढते. नंतर पंपाचा वेग जरी जास्त असला तरी वेगळ्या प्रकारचे मटेरियल वापरण्याची गरज नसते. नंतर इम्पेलरची ठराविक व्यवस्था व स्टेजची निवड यामुळे पाणी शाफ्टच्या समांतर वाहण्यास मदत होते आणि प्रेशर लिकेज कमी होते. पुढचा आहे मल्टी स्टेज पंप. तर सिंगल स्टेज पंपात शाफ्टवर एकाच इम्पेलरवर बसवतात, तर मल्टी स्टेज पंपात कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त इम्पेलर या एकाच शाफ्टवर एकाच केसिंगमध्ये आत बसवलेले असतात व ते एकाच मोटरद्वारे फिरत असतात. प्रत्येक स्टेज किंवा इम्पेलर एका स्वतंत्र पंपाप्रमाणे असतो किंवा प्रेशर हेड निर्माण करतो. विहिरीतील पाणी प्रथम इम्पेलरचे केंद्रस्थानी सक्शन पाईपद्वारे शिरते. या इम्पेलरद्वारे पाण्याचा पुरेसा प्रेशर हेड निर्माण होते. वाढलेल्या प्रेशर हेडचे पाणी दुसऱ्या इम्पेलरचे केंद्रस्थानी शिरते व अशा प्रकारे क्रमवार प्रेशर हेड प्रत्येक इम्पेलरद्वारे वाढत जाते. शेवटच्या इम्पेलरद्वारे आवश्यक तेवढे भरपूर प्रेशर हेड निर्माण झाल्यावर ते पाणी डिस्चार्ज पाईपद्वारे बाहेर फेकले जाते. प्रत्येक स्टेज गणिक पाण्याचे प्रेशर हे हेड क्रमवार मल्टीस्टेज पंपात वाढत जाते. या पंपाचा उपयोग जास्त उंचीकरिता केला जातो. सिंगल ॲडमिशन व डबल ॲडमिशन मल्टीस्टेज पंप असे या 2 पंपाचे उपप्रकार आहेत. बघा, 2 स्टेज पंप विथ इम्पेलर इन सिरीज या ठिकाणी दाखवले आहे. हा बघा, हा एक इम्पेलर आणि हा एक इम्पेलर हे सिरीजमध्ये बसवले आहेत. आणि हा आहे शाफ्टमध्ये हा दांडा, आडवा दांडा की ज्यावर हे इम्पेलर्स बसवलेले आहेत. आता हा आहे फ्रॉम सक्शन पाईप. हा सक्शन पाईप इकडे हे टू डिलिव्हरी पाईप. इम्पेलर नंबर 1, इम्पेलर नंबर 2. पुढचा आहे सबमर्सिबल पंप किंवा याला पाणबुडा पंप असे म्हणतात. हा पंप सरळ मोटरचे वर बसविलेला असतो. मोटर व पंप हे युनिट पाण्यामध्ये बुडालेले असते. याचा प्रमुख फायदा म्हणजे मोटर आपोआपच थंड होते. सबमर्सिबल पंप हे 1 ते 10 हॉर्स पॉवर क्षमतेमध्ये बाजारात उपलब्ध आहेत, तर 150 हॉर्स पॉवरमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. याचा डिस्चार्ज 100 LPM म्हणजे लिटर पर मिनिटागणिक, लिटर पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला किती लिटर, तर 100 लिटर ते 1000 LPM पर्यंत असतो. प्रत्येक पंपामध्ये एकाच शाफ्टवर अनेक इम्पेलर 10 ते 22 इतके असतात. एक इम्पेलर म्हणजे एक स्टेज टप्पा असतो. एक स्टेज 25 ते 30 फुटाची असते. बोरवेल पाण्याची खोली व उपलब्धता यानुसार स्टेज वापरतात. सबमर्सिबल पंपाचे प्रकार: पहिला आहे मोटर विद्युत पुरवठा पद्धतीवरून, दुसरा पंपाचे आकार उपयोगावरून. आता विद्युत पुरवठ्यावरून आणखीन 2 प्रकार आहेत त्याचे: सिंगल फेज मोटर सबमर्सिबल पंप आणि 3 फेज मोटर सबमर्सिबल पंप. दुसरा जो प्रकार आहे मेन पंपाचे आकार उपयोगावरून, त्यामध्ये पहिला आहे बोअरवेल सबमर्सिबल पंप आणि दुसरा ओपन वेल सबमर्सिबल पंप. आता बोअरवेल सबमर्सिबल पंप याची माहिती घेऊया. तर पाण्याची पातळी खोल जात आहे, त्यामुळे या पंपाचा उपयोग वाढत आहे. जेथे पाणी उपलब्ध आहे असा अभ्यास करून तेथे जमिनीमध्ये छिद्र बोअर केले जाते. या बोअरवेलमध्ये हा पंप पाण्याचे आत सोडला जातो. घरगुती वापराकरता 4 इंची सिंगल फेज सबमर्सिबल पंप वापरतात. शेती, उद्योग, गाव पाणी पुरवठा योजनेकरिता 6, 8, 10, 12
इंच 3 फेज सबमर्सिबल पंप वापरतात. पंपाच्या आकारावरून जमिनीमध्ये बोर केले जाते. या पंपामध्ये प्रमुख 3 भाग आहेत. पहिला पंप, दुसरा डिस्चार्ज पाईप, तिसरा मोटर. पंप हा पंप मोटरच्या वर बसवलेला असतो. मोटर शाफ्ट व पंप शाफ्ट कपलिंगद्वारे जोडलेले असतात. या पंपाचे केसिंग एखादे पाईपचे आकाराचा असतो. केसिंगच्या आत शाफ्ट अनेक इम्पेलर बसवलेले असतात व हे इम्पेलर मोटर शाफ्टद्वारे फिरत असतात. पंपाचे खालचे बाजूला अगदी सुरुवातीला सक्शन छिद्र असते व त्यामध्ये वाळू माती शिरेल म्हणून जाळी बसवलेली असते. पंपाचे दुसरे व वरचे तोंड डिलिव्हरी पाईपला कॉलम सपोर्टमध्ये जोडतात. आता डिस्चार्ज पाईप. पंपाचे वरील तोंडापासून तर जमिनीचे पृष्ठभागाचे वरपर्यंत जो पाईप जोडलेला असतो त्याला डिस्चार्ज पाईप असे म्हणतात. या पंपात सिंगल किंवा 3 फेज स्क्विरल केज इंडक्शन मोटर वापरतात. या मोटरमध्ये खालील प्रमुख भाग असतात. पहिला स्टेटर वाइंडिंग आणि रोटर बेअरिंग. तर या मोटरची आपण माहिती पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया.